त्यास म्हणावे देव. पदार्थ वस्तू नाशिवंत येतो अनुभवास येतो. या कारणे भगवंत पदार्थ वेगळा श्रीराम. देव विमळ आणि आचळ शास्त्रे बोलती सकळ. तया निश्चळा सचंचळ मनोनये सर्वता श्रीराम. देव आला देव गेला देव उपजला देव मेला. ऐसे बोलता दुरिताला काय उणे श्रीराम. जन्म मरणाची वार्ता देवास लागेना सर्वता. देवा मर्जाची सत्ता त्यासी मृत्यू कैची श्रीराम. उपजने आणि मरणे येणे जाणे दुःख भोगणे हे त्या देवाचे करणे. अंतःकरण पंच प्राण बहुतत्वी पिंड ज्ञान. या सर्वासाये चलन ममनी देव नवेती श्रीराम. एवं कल्पने रहित तया नाव भगवंत. देवपणाची मात ते ब्रह्मांड केले. करते पण कारण पडिले कार्यामध्ये श्रीराम. दृश्यपण द्रष्टा दृष्टी जैसा पडे अनायासे. करतेपणे निर्गुणासे गुण तैसे श्रीराम. ब्रह्मांड करता कोण कैसी त्याची ओळखन. देव सगुण की निर्गुण मज निरूपावा श्रीराम. एक म्हणती त्या ब्रह्माती इच्छा मात्रे सृष्टी करते त्या परते कोण आहे श्रीराम. आता असो हे बहु बोली सकळ माया कोठो निरूपिले पाहिजे स्वामी श्रीराम. ऐसे ऐकोनी वचन वक्ता मनी सावधान. पुढील समासे निरूपण श्रीराम. ब्रह्मी माया कैसी झाली पुढे असे निरूपिली. श्रोते वृत्ती सावध केली पाहिजे आता श्रीराम. पुढे हेची निरूपण विशद केले सर्वन. जेणे होय समाधान साधकाचे श्रीराम. इति श्रीदास बोधे. समास पहिला समाप्त श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दशकाठवा समास पहिला. या ठिकाणी सद्गुरु समर्थ आपल्याला त्या ठिकाणी देव दर्शन समजून सांगतात. देवाचं दर्शन म्हणजे त्या ठिकाणी देव खरा कोणता खोट्या कोणता त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काय करतात तर समजून सांगतात. आपल्याला पहिल्या ओळीमध्ये सावध करतात. श्रुती व्हावी सावध. सावधानतेने ऐका. कारण या मृत्यू लोकामध्ये किंवा 14 ब्रह्मांडामध्ये अनेक प्रकारचे देव आहेत. काही त्या ठिकाणी असणारे नावाचे देव, आडनावाचे देव, केलेले देव, झालेले देव, असलेले देव, अशा प्रकारचे असणारे त्या ठिकाणी देव आहेत. आणि म्हणून हे तर 33 कोटी देव आहेत, पण याच्या व्यतिरिक्तही आपण मानलेले देव भरपूर आहेत. तर मानलेले देव म्हणजे कसे? शिळे तांब्याचे बाहुले केले आणि त्यावरी मुखवटा बसवले. तया नाव देव देव. शिळ्या तांब्याचं बाहुलं करतो आपण त्या ठिकाणी आणि लगेच त्याला देवनाव देतो. पूर्वी त्या ठिकाणी खळ्यावरती कोणता तरी ते एक देव करायचे. ते लाकूड उभा करायचे, त्याच्यावरती असणार काहीतरी तांब्या म्हणा काहीतरी त्या ठिकाणी ठेवायचे, त्याला देव म्हणायचे. खळ होऊस तर तो देव राहायचा. खळ मोडलं की खळ्याबरोबरच देवाला मोडून टाकावं लागायचं. असे आपण मानलेले देव भरपूर त्या ठिकाणी आहेत. काही नाहीत का त्या बाया वगैरे त्या ठिकाणी कोणत्या तरी देवीचं काहीतरी उपवास करतात आणि
आणि त्या उपवासाच्या देवी ती चिखलाची देवी त्या ठिकाणी करतात. उपवास सोडला की देवीला बी त्या ठिकाणी काय करतात ते विसर्जन तिचं करून टाकतात. ते असे भरपूर त्या ठिकाणी देव. तर समर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगतात मग आपण देव कोणता मानायचा. तर सावधान व्हा म्हणजे देवाविषयी त्या ठिकाणी विमल ज्ञान शुद्ध ज्ञान त्या ठिकाणी सांगायला गेले. गुरु शिष्याचा संवाद हा दासबोध ग्रंथ म्हणजे त्या ठिकाणी काय आहे तर तो गुरु शिष्याचा संवाद आहे. सद्गुरु आणि सत्शिष्याच्या संवादातून जो होत असतो त्याचं नाव ग्रंथ असतं. आणि मग दासबोध त्या ठिकाणी काही समर्थ लिहायला बसले, पण ते कसे बसले त्या ठिकाणी शिष्याला ज्ञान सांगत असताना दोघांच्या संवादातून हा ग्रंथ निर्माण झालेला आहे. वाद वेगळा, विवाद वेगळा आणि संवाद वेगळा. विवाद जो केला जातो त्या ठिकाणी म्हणजे माझंच खरं आहे, जल्पवाद त्याला म्हटले जातात की ते खरं नसतानाही खरं करून दाखवलं, त्याला जल्पवाद, वितंडवाद. आता या टीव्हीवर बघतो ना आपण, त्या मीडियावाले या पक्षाचे त्या पक्षाचे माणसं एकत्र आणतात आणि त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी वाद सुरू होतो. ते म्हणतात आमचा पक्ष खरा आहे, तो म्हणतो नाही नाही तुमचा खोटा आहे, आमचा खरा आहे. तिसरा म्हणतो नाही नाही तुमच्या दोघांचे खोटे, आमचाच खरा आहे. म्हणजे जल्पवाद, वितंडवाद त्या ठिकाणी करतात. म्हणजे नाही ते स्थापन करायचं त्याला जल्पवाद म्हणतो, माझंच खरं. अशा पद्धतीने एक वाद आहे. वाद म्हणजे त्या ठिकाणी विनाकारणच काहीतरी कारणास्तव निर्माण केलेला असतो, त्याला वाद म्हणतात, वितंडवाद म्हणतात त्याला. तर अशा पद्धतीचा असणारा तो वितंडवाद. आणि काही वाद असतो म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याकरता निर्माण केलेला असतो, त्याला वाद म्हणतात. तर तो वाद कसा असतो तर त्या ठिकाणी असणारा त्याकडनं शिकलेला अडाणी माणसाला त्या ठिकाणी घोळामध्ये काढण्याकरता जो झालेला असतो त्याला वाद म्हणतात. नाही का, ते रेल्वेने त्या ठिकाणी प्रवास करीत असतात ना, एक त्या ठिकाणी शिकले साहेब त्या ठिकाणी प्रवास करीत होता. पुढे रेल्वे एका स्टेशनवर थांबल्या गेली आणि तिथं अडाणी शेतकरी बसला त्याच्या शेजारी येऊन. त्याला ते कसं तरी वाटलं, अडाणी शेतकरी जवळ येऊन बसल्या. तर अंग त्या ठिकाणी कपडे साधारण येत मळालेले, बुट फाटलेले त्या ठिकाणी असणारा, अशा पद्धतीनं असणारा तो शेतातूनच आला होता काम करून, अंगाला थोडाफार चिखल वगैरे लागला. तो साहेब त्या ठिकाणी असणारा वकील होता. त्यांनी चेष्टा करा, कोण म्हणले शेतकरी, कुठं चालले मुंबईला, कशाला, मुलगा आहे म्हणजे तिला काम, मजा करायला लागला तो साहेब. शिक्षण वगैरे काय नाही झालं नाही म्हणजे, शिक्षण अंगठा बाद आहे. बरोबर मुंबईला, मी पण मुंबईलाच चाललो म्हणले. मग टाइमपास म्हणून आपण काहीतरी, माझ्याजवळ डावे म्हणजे पत्ते वगैरे खेळते. पत्ते खेळायचे नाही शिकले आमच्या बापांनी. तो शेतकरी म्हणतो मला काही पत्ते गित्ते काही खेळता येते, पण तोपर्यंत टाइमपास काय येतं तुम्हाला, काही येत नाही. कोडं वगैरे येतात का म्हणे, कोडं आपण टाइमपास म्हणून कोडं करू, हा कोडं येतं म्हणे. मग त्या ठिकाणी या वकिलाला असं वाटलं जाता जाता आपण कोडे सांगू. ते म्हणजे पण तसं फुकटमध्ये नाही, मी तुम्हाला कोडं सांगत, तुम्हाला नाही आलं तुम्ही मला 50 रुपये किंवा 500 रुपये द्यायचे आणि तुम्ही मला सांगायचं मला नाही आलं तर मी तुम्हाला 500 रुपये देईन. ते अडाणी होता पण हुशार होता आणि शिकलेला होता, पंडित निसता वकील. तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी सांगितलं बाबा तसं नाही साहेब, म्हणून तुम्ही शिकले सवरलेले खूप आहेत, मी शाळेतच गेलो नाही, तुम्ही मला पुढं सांगायचं, मला जर आलं नाही तर मी तुम्हाला 50 रुपये देईन. मी तुम्हाला पुढं सांगत, तुम्हाला नाही आलं तुम्ही 500 रुपये द्यायचे. वकिलाला वाटलं याला पुढं काय येणार आहे, आपण भरपूर शाळा शिकलेलो आहे, 50 रुपयाने का होईना पण तिकिटाचे पैसे गोळा करू, याच्यावर टाइमपास घेऊन काय हरकत नाही म्हणजे चालतंय. पण मग पुढं सांगताना म्हणजे ते काही शेतकरी होता, त्यांनी सांगितलं एवढा साहेब मला सांगू दे पहिल्यांदा, कारण मी अडाणी, मला मी सांगतो, माझं उत्तर तुम्हाला तुम्ही मला सांगा. त्यांना म्हटलं सांगून काय सांगणार आहे, याच्या एकदा कोड्याचं उत्तर दिलं की आपण पुन्हा कोडी सांगायला मोकळे. सांगा मग तुम्ही सांगा. मग हा म्हणे मी शिकलेलं नाही, मी सांगतो. मग काय त्या शेतकऱ्याला वाटलं रात्रभर दारे झालेले, पाणी दिलंय,
कसा तरी त्या ठिकाणी मुलाला भेटायला चाललोय, काय ताप माझ्या डोक्याला लावला म्हणे, या वकिलाने यायला काय काम नाही, टाइमपास करायला कुठं मला वेळ आहे का म्हणे, शेतकऱ्याला वेळ असतो का टाइमपास करायला? नाही महाराज, टाइमच नाही, तर टाइमपास कसा करायचा? इतर लोकांकडे टाइमपासाचा वेळ आहे. शेतकरी बी त्या ठिकाणी शिकलेला नव्हता, पण आमचा हुशार होता, ज्ञानी होता. ही कटकट एकदा निघून गेली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला थोडा आराम करता येईल. त्यांनी सांगितलं, साहेब माझं पुढं असं आहे, एक पक्षी आहे म्हणजे त्याला त्या ठिकाणी असणाऱ्या जमिनीवर असणारे 2 पाय आहेत आणि आकाशामध्ये उडाल्यानंतर त्या ठिकाणी असणारा तो 6 पायाचा होतो आणि जमिनीवर असताना 2 पंख पण आकाशात उडाल्यानंतर 3 पंख 6 पायाचा पक्षी होतो. तो असा पक्षी कोणता आहे हे सांगा मला. बर सांगतो मी. वकील विचार करायला लागला, जमिनीवर असताना 2 पाय, आकाशात उडाल्या 6 पाय, 3 पंख, 3 पंखाचा, 6 पायाचा, 2 डोळ्याचा, असा पक्षी कोणता? विचार करतो, लक्षात यायला पहिलीपासून जे शिकला होता 15वी 16वी 17वी काय होतं ते सगळं आठवण करायला लागलं, कोणत्या पुस्तकात आहे, कोणत्या पुस्तकात. शेतकऱ्यांनी सांगितलं, मी साहेब तुम्हाला जेव्हा आठवतं तेव्हा मला उठवा. शेतकरी झोपला, मस्त शिकायला लोक किंवा आठवतो काही याला काही, आता तो आठवत ना ते. शेवटी मुंबई जवळ आली, 4 तास 5 तास होऊन गेले, मुंबई जवळ आली, स्टेशन आली. त्या वकिलाला वाटलं काही पक्षी काही आठवत नाही का, पण आता गाडी स्टेशनचा आलेला आहे, एवढं शिकलो पण हा पक्षी आपल्याला माहित नसावा म्हणजे काय आपल्या जिन्याला अर्थ आहे. जाऊ द्या, आठवत तर नाही, पण जाऊ द्या, 500 रुपये आपण हरलो म्हणून सांगू. शेतकऱ्यालाच विचारू कोणता पक्षी, आपल्याला ज्ञान तरी होईल त्या पक्षाचं. स्टेशन जवळ आल्यामुळे उठलं, म्हणजे बाबा उठा, म्हणजे काय शोधला काय म्हणे, पक्षी आला काय ध्यानात? पक्षी नाही आला ध्यानात, स्टेशन आलंय. मग काय हरले काय? मी हरलो म्हणे, पण मला सांगा म्हणे असा पक्षी कोणता आहे? मला तर काही त्या ठिकाणी शोध लागत नाही म्हणजे, मी हारलो. तुम्ही हरले ना म्हणे, 500 रुपये काढा. वकिलांनी ते पोटातून पैसे काढले, 500 रुपये शेतकऱ्याच्या हातात ठेवले, म्हणजे मी हारलो, हे गेले. शेतकऱ्यांनी त्याच्यातले सुट्टे पैसे खिशातले काढले, 50 रुपये दिले, म्हणजे मी पण हारलो, मला पण माहित नाही, हे गेले. वकिलांनी हाणून घेतलं. मी शिकलेला वाद करून याला जिंकायचा प्रयत्न केला, पण हा माझ्यापेक्षा हुशार झाला. अनुभवी शेवटी शेतकरी, काय शेवटी अनुभवी, याला वाद म्हणतात. एकामेकांना त्या ठिकाणी जिंकवणं चातुर्याच्या बुद्धीनं. आणि संवाद गुरु शिष्यामध्ये होत असतो. संवाद 2 भक्तामध्ये, देव आणि भक्तामध्ये होत असतो, तो संवाद असतो. गुरु आणि शिष्यामध्ये होत असतो संवाद. तो कोपरायामध्ये आणि देवामध्ये झालेला संवाद, त्याच्यातून गाथ्याचे काही अभंग आहेत. देवा करीशी ते करी माझे सुख परी, मी त्याचे मुखेंद म्हणजे संत. देवा मला काय करायचं तर करून घेते, पण मी काही लोकांना संतत्वाचा अवमानणाऱ्याला संत म्हणणार नाही. असे देवापुढे बरेच अभंग आहेत, भांडण्याचे अभंग आहेत, करुणेचे अभंग आहेत. देवा माझे चित्त तुझ्या पायावर लाव, देवा मला असं कर, देवा मला तसं कर. गुरु शिष्याचा संवाद असतो. तर इथं त्या ठिकाणी असणारे जे कोणती घडीमध्ये दासबोध तयार झालेला आहे, शिवतळगड मध्ये त्या ठिकाणी समर्थ राहत असताना सद्गुरू कल्याण स्वामींचा आणि सद्गुरू समर्थ रामदास स्वामींचा दोघांचा संवाद चालला आणि त्या संवादातून दासबोध नावाचा ग्रंथ त्या ठिकाणी तयार झाला. म्हणून गुरु शिष्याचा संवाद, गुरु शिष्याचा संवाद त्या ठिकाणी आहे. त्या संवादातून जे तयार झालं ते आपल्याला कामाला आलेलं आहे. आणि म्हणून दोघांचा संवाद चालू असताना देवदर्शन, प्रश्न विचारला कल्याण स्वामीनं, देवाचं दर्शन द्या मला, खरा देव त्या ठिकाणी कोणता? आणि मग नाना शास्त्रे धांडोळीता, आयुष्य पुरे ना सर्वथा, अंतरी संशयाची व्यथा वाढूची लागे. महाराज, देवाचं दर्शन करत असताना, अनेक प्रकारचं शास्त्र पाहत असताना संशय वाढतच जातो. काही शास्त्रात असा देव सांगितला, काही शास्त्रामध्ये तसा देव सांगितलेला आहे. संशय वाढतच चाललेला आहे, पण असणाऱ्या त्या ठिकाणी देवाचं शोधन काही लागत नाही. नाना तीर्थे थोरे थोरे, सृष्टीमध्ये अपारे, सुगम दुर्गमे दुष्करे पुण्यादायके. या सृष्टीमध्ये देवाचा शोध करत असताना अनेक प्रकारचे तीर्थ येतं, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी असणारं साधन येतं. पण प्रत्येक तीर्थामध्ये गेल्यानंतर प्रत्येक तीर्थातल्या देवाचा महिमा वेगळा वेगळा आहे. आईशी तीर्थे सर्व हे करी, आईचा कोण रे संसार
बरं, सगळे तीर्थ करायचे, देवाचा शोध करायचा असं संसारामध्ये कोण आहे? जन्मभर जरी तीर्थ फिरले तरी ते तीर्थ पूर्ण होणार नाही. जन्मभर जरी त्या ठिकाणी आपण तीर्थाला गेलो, क्षेत्राला गेलो, तरी क्षेत्र पूर्ण होणार नाही, तीर्थ पूर्ण होणार नाही. एखाद्याने विचार केला, सगळ्या जेवढे काही जगामध्ये तीर्थ आहेत तेवढ्या तीर्थाचं स्नान करायचं आयुष्यभर शक्य आहे का? आयुष्यभर जरी केला तरी नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुला सगळ्या तीर्थाचं स्नान करायचं का? एकच कर्म, त्या समुद्राचं स्नान करून घे. कारण समुद्रामध्ये सगळे तीर्थ आलेले आहे का नाही? ते गळते आगवे समुद्रावर घाणे. समुद्रामध्ये स्नान केलं, सगळ्या तीर्थाचं स्नान त्या ठिकाणी होतं. सद्गुरूला त्या ठिकाणी बघलं की सगळ्या देवांना भरल्याचं त्या ठिकाणी पुण्य लागतं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सर्व तीर्थ करणं शक्य नाही, म्हणून सर्व देवाचं दर्शन करणं शक्य नाही आणि सर्व देवाचं शोधन होणं, आणि कोणता देव त्या ठिकाणी असणारा मोठा आहे, कोणता लहान आहे, हे काही त्या ठिकाणी कळायला शक्य नाही. कारण आयुष्य कमी आहे आणि तीर्थ भरपूर आहेत, क्षेत्र भरपूर आहेत, नाना तप भरपूर आहेत, नाना साधनं भरपूर आहेत. कोणी म्हणतं तप करा, नाना तपे नाना दाने, नाना योग नाना साधने. हे सर्व देवाकारणे करीत आहे. अनेक प्रकारचे तप येतं, अनेक प्रकारचे साधन येतं, अनेक प्रकारचे देवाकरण त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून पावावया भगवंता ते नाना पंथ नाना मते, तया देवाचे स्वरूप ते कैसे आहे. देवाला पावण्याकरता नाना पंथ आहेत, नाना साधनं येतं, पण त्या देवाचं स्वरूप कोणतं आहे? गुरु महाराज, खऱ्या देवाचं त्या ठिकाणी स्वरूप कोणतं आहे? बुरी बहु देव बहु सृष्टीवरी, त्याची गणना कोण करी? एक देव कोणी परी ठाई पडे ना. या सृष्टीमध्ये एवढे देव आहेत, देवाची गणना कोण करी? आहे का? मंदिराचे वगैरे तर देव आहेच, पण आमचे गुरु विनोदानी सांगायचे, त्या असणाऱ्या किन्नरचे ड्रायव्हर किन्नर असतात ना दोघं, त्या ट्रकवर वगैरे म्हणा, त्या किन्नरचे दोन देव एक्स्ट्रा घेतात, आनदेव आणि जानदेव. मागं गाडी घेत असताना हानदेव आणि पुढं गाडी घेत असताना जानदेव. असे त्या ठिकाणी असणारे काल्पनिक काही नावाचे देव असतात. देवा काय करू, देव तिकडूनच म्हणतात कल्याण. तो भक्त त्या ठिकाणी वाड्याच्या पलीकडे आणि देव वाड्याच्या अलीकडे, तो तिथूनच याचा अर्थ म्हणतो देवा काय करू, इथूनच म्हणतात कल्याण. काय का आता तो तिकडं पलीकडे, हे इकडे अलीकडे, इथून कल्याण कर. कारण एक जणांनी देवाला विचारलं, असा कसा आशीर्वाद? तो तिकडं तुम्ही इकडं, इकडूनच त्या ठिकाणी कल्याण करायला लागले. तर त्या देवानी सांगितलं, टंगळ मंगळ नमस्कार, तर ढंगळ मंगळ आशीर्वाद. त्याचा नमस्कारच टंगळ मंगळ आहे. तो तिकडून त्या ठिकाणी म्हणायला लागला, तर मग मी इकडूनच त्या ठिकाणी काय दिलेलं आहे? आशीर्वाद दिलेला आहे. महाराज कल्याण नाही होत, ते मुंबई पशी एक भिवंडी. कल्याण नाही होत, भिवंडी. तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी अनेक प्रकारचे नावाचे देव, कोणाचा आडनाव देवी, हे देव नाही. बहुविध बहुदेव बहु भक्त इच्छा झाले आसक्त. भरपूर देव आहेत, भरपूर भक्त आहेत, त्यांना भरपूर इच्छा झालेल्या असतात. त्या भक्ताला देवाकडे भरपूर इच्छा असतात आणि देवाला भक्ताकडून भरपूर इच्छा असतात. भक्त बी देवाकडे इच्छा धरून जातो, एवढं वाहू द्या, तेवढं वाहू द्या, तेवढं वाहू द्या देवा, तेवढं वाहू द्या देवा. त्या ठिकाणी एका बाईला मुलं बाळ होत नव्हतं, म्हणून तिनं त्या ठिकाणी तिच्या विहिरीवर आसराला नवस केला, म्हणे एखादं तरी पोरग होऊ दे, तुला सोन्याचं अंगड टोपरं वाईल. बाबा त्या आसराला वाटलं असं नवस करणार येतो बाई नाही भेटली, सोन्याचं हो अंगड टोपरं, आपण श्रीमंत हो. आसराला वाटलं, आसरा पावल्या म्हणा तिच्या योगायोगाने तिला मुलगा झाला. त्या ठिकाणी मुलगा झाल्यानंतर बाई खूप येतो, मुलाचं नाव सोन्या ठेवलं आणि त्या ठिकाणी त्याला अंगड टोपरं घेतलं. मुलगा हळूहळू मोठा झाल्यानंतर ते जुनं झालं अंगड टोपरं. नवस फेडायचा म्हणजे त्या ठिकाणी टोपल्यात नैवेद्य, नारळ, खडी साखर, अगरबत्ती वगैरे त्या ठिकाणी घेतली आणि एक खराब झालेलं मळमळ झालेलं वास यायला लांब येतात, त्या सोन्याचं त्या ठिकाणी ते अंगड टोपरं टोपल्यात टाकलं आणि आली विहिरीवर नवस फोडायला फेडायला. आसराला शेजूर घातला, पाणी घातलं, त्या ठिकाणी अगरबत्ती, खडी साखर, नारळ फोडलं आणि मग आसरा बघू लागल्या सोन्याचं अंगड टोपरं पुढं असं पुढं असं. हिनं त्या ठिकाणी ते खराब झालेलं पोराचं मळकं टोपरं, ते तेलाने त्याला कुमट वास येत होता, ते काढलं, ते आंगलं काढलं, आगा पाहायला आसराला. तर त्या ठिकाणी ते वासाने उभं जर आला आणि ते वाहिलं त्यांच्या पुढं आणि येते म्हणले आसुरबाई. आता आसुरबाईला राग आला, मला तळपायाच्या आता बसतात.
आश्रूबाई त्या ठिकाणी असणारी रागवली, हे भावा भलं काय आहे? सोन्याचं म्हणली होती म्हणे तू, हे काय आणलं कुठलं त्या ठिकाणी गोत्र उचलून म्हणे त्या ठिकाणी मला दुर्गंधी यायला लागली. ती म्हणे आश्रूबाई राहू नका, सोन्याचंच आहे. कस काय सोन्याचं आहे? हे काय म्हणे या बाळाचं नाव सोने आहे आणि त्याचं चांगलं टोप आहे. अबा आसराने थोबडीत आणून घेतली म्हणे तक्रार केली पाहिजे आपल्या तिचा भाऊ कुठं तर त्या ठिकाणी बांधावर मसुबा, तिचा बांधावर मसुबाकडे त्याच्याकडे तक्रार करायला गेली तर ते मसुबात नव्हतं. कोणीतरी त्याला त्या ठिकाणी हाड्या बांधला आणि त्या हाड्याने त्या ठिकाणी दचका दिला म्हणून ते तुरीच्या पाटात हाड्या चरायला गेलं तर ते मसुबाने तिकडं त्या तुरीच्या पाटात गेले. दादा 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 कुठे तिथं? तर त्या ठिकाणी बांधावर जाऊन वाटते आपण दादा दादा तुरीच्या पाटातून आवाज आला, अक्का आम्ही इकडे. आणि ती म्हणली ती तुरीच्या पाट्यात काय करतो काय म्हणे या माणसाने म्हणे या मालकाने मसुबा कुठं बांधावा गेला म्हणजे माझ्याच कमराला बांधला म्हणे. आणि ते काय आल्या म्हणे त्या ठिकाणी त्यांनी दिला दचका आणि चरत चरत इकडं तुरीच्या पाट्यात आला म्हणे. हे काय मी इकडं तुरीच्या पाट्यात येऊन पडलो. ते म्हणे आता तक्रार करायचीच काय तुको बरं आहे त्या ठिकाणी म्हणतात सेंदरी हे दरी दैवते कोणती पूजिती भूते घेते आपल्या पोटाची चढती मागती शिस्ते आवडान. हे जे काही असणार आहे त्या ठिकाणी आपल्या पोटासाठी रडणारे आणि काहीतरी मला द्या शीत वगैरे त्या ठिकाणी अवदान मागणारे त्या ठिकाणी देव हे त्या ठिकाणी तुम्ही आम्ही केलेले देव आहे. चालतात चालतात ती बाई रस्त्याने चलती, छोटी पोरगी बरोबर असती, शेळी ओढीती, डोक्यावर टोपला असतं त्या ठिकाणी, एक लेकरू काकामध्ये असतं, नवीन विहीर झालेली असते, आसरा बसायचे असतात. नदीतून जाता जाता तिला गोलगट्टीन त्या ठिकाणी दगड दिसते, तिला वाटतं हे बरं आहे आसराला. आणि चालता चालताच त्या ठिकाणी ती वाहनाने त्या दगडाला असं दाखवते पोरीला, ही एक आसरू घे म्हणून, ते चांगली. ती पोरगी उचलते, पुढे गेलं की तिला पुन्हा चांगला गोटा दिसतो दगड, त्याला त्या ठिकाणी असणारी चप्पल दाखवली, ही एक घे म्हणे, कारण वागता येत नाही ना, वर टोपला असतं डोक्यावर पोरगा असतात, ही एक घे. असं त्या पायाने दाखवून ते आसरा उचलून दिलेले असतात, शेंदर लावून त्या ठिकाणी विहिरीवर बसवलेले असतात. आणि वर्षाने तिला दुखणं येतं आणि मग कमून आलं काय आलं तर सपून पाहिल्या जातो. आणि तो आसरा नाही शकून पाहणाऱ्या नाही भारी असतात. हा म्हणलेलं की त्यात परत तिला चिटकाल त्या ठिकाणी असणार तो काय म्हणले ते पैसा चिटकी त्या चिटके त्या ठेव नाही बाई विहिरीवरच्या आसरा निघल्या. आता बा मग काय मागा त्यात शिरा भात कडी नाही पळडा खाली, काय मग वरण भात नाही पळडा खाली, तूप पोळ्याचं नाही पळडा खाली, 2 पायाचं नाही पळडा खाली, 3 पायाचं नाही, 4 पायाचं हा चिटकला 4 पायाचं कोणतं म्हणले बोकडू मागा. बोकडू बोलते आणि ते करावं लागतं, कारण का हिची सपून पाहणारी असते, ही खाणारी असते. म्हणून बोकड मागे काय मला सुंदर वर्णन केलंय शास्त्रामध्ये. हे जे काही शेंद्रे हेंद्रे देव आहेत ना, व्याघ्रण हे काय मागतात, व्याघ्रण नाही व गजन नाही, सिंह नाही व गजन नाही व व्याघ्रण नैवंच नैवंच आजा पुत्र बली देव देव दुर्बल घातका. हे हत्ती मागत नाही, घोडा मागत नाही, सिंह मागत नाही, वाघ तर नको म्हणतात ते फाडी नामा. आणि मग काय मागतात त्या ठिकाणी आजा पुत्र म्हणजे शेळीचा मुलगा, बोकड्या गरीब बिचारा, कानाला धरलं की म्या करीत येणार, त्याला मागतात आणि लोक त्याला कापतात. बोकड्याला गरीब आहे ना ते, वागण्यावर तिच्याकडून वागत्या देवाकडून. अहो ते कापणाऱ्याला खाईन वाघ आणि त्या देवाला बी खाऊन टाकतात. म्हणून व्याघ्रांचं नैवत्य देव म्हणतो वाघ तर आणूच नका. त्या ठिकाणी शिव नग वाघ नग आजा पुत्र म्हणजे देव, त्या देवाचा त्या ठिकाणी असणारा तिरस्कार. हे कोणी तुम्ही आम्ही त्या ठिकाणी बनवलेले देव आहेत. याला काय म्हणतात, केलेले देव. केलेल्या देवाचा निराकार केला समर्थांना. केलेले देव जमत नाही, केलेले देव त्या ठिकाणी काय नाही महाराज सत्य, ते आपणच कल्पनेने त्या ठिकाणी केलेले असतात. आपण त्यांना काय दिलेलं असतं, देव पण दिलेला असतो. आपण त्यांना काय केलेलं असतं, शेंदूर त्या ठिकाणी फासवलेला असतो. म्हणून त्या ठिकाणी म्हणून बहु निवडिना एक निश्चय घडेना, बहु निवडिता हे सगळे देव त्या ठिकाणी याच्यात निवडीना निश्चय त्या ठिकाणी घडला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीनं देव कोणाशी म्हणावे, कैसे तयाशी जाणावे, तेची बोलणे स्वभावे बोली जेल. देव कोणाला म्हणलं पाहिजे, देवाचा संकेत काय आहे आणि देवाचं लक्षण काय आहे, देव कसा आहे महाराज. केलेले देव नाही, झालेले देव नाही. इंद्रादिक देव आहेत, ते ब्रह्मादिक देव आहेत, पण ते देव झालेले देव. इंद्राने तपश्चर्या केली,
100 यज्ञ केले. कुठं केले माहितीये का? आळंदी क्षेत्राला केले. तवपासून इंद्रायणी नाव पडलं. इंद्र येऊनी भूमीसी याग संपादिले अहर्निशी इंद्रायणी इंदोरासी यापासून पंचक्रोशी. ती दुसरी नदी आहे. पण इंद्र भूमीला आला त्या ठिकाणी इंद्राचं त्या ठिकाणी असणारी ती पदवी संपत असताना भूमीला आला. कोणत्या भूमीला आला? अलंकापुरीला. अलंकापुरी भूमी ही पृथ्वीची मध्यभाग आहे. शेषाने ज्ञानोबा समाधीखाली त्या ठिकाणी फणी दिलेली. इंद्र तिथे आला आणि त्यांनी 100 यज्ञ केले आणि राहिलेलं अमृत त्या ठिकाणी इंद्रायणीमध्ये टाकून दिलं. आणि तेव्हापासून त्या नदीला नाव इंद्रायणी पडलं. इंदोरी नावाचं गाव आहे, तिथून ती नदीचा उगम झालेला आहे. इंद्रायणी इंदोरासी त्या ठिकाणी इंद्रायणी तवपासून इंद्रायणी इंद्र येऊनी भूमिशी याग संपादिले अहर्निशी इंद्रायणी इंदोरासी यापासून पंचक्रोशी. त्या पंचक्रोशीमध्ये त्या ठिकाणी त्या नदीला नाव काय आलेलं आहे? इंद्रायणी नाव आलेलं आहे. असं एखाद्याने 100 यज्ञ करून इंद्र होता येतं. अनेक प्रकारचे अनेक सहस्त्र यज्ञ करून त्या ठिकाणी ब्रह्मदेव होता येतं. ते झालेले देव आहे इंद्रचंद्राकडे. कोणते येतं? पुण्याने झालेले आहेत. मग ते देव खरे नाहीत का? नाही, कारण ते झालेले येतं, ते दिव्य भोग भोगतात तिथं. आणि त्या ठिकाणी त्यांचं पुण्य संपलं मग कुठं त्यांना पुन्हा मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. जसं निवडून आल्यानंतर मंत्री त्या ठिकाणी जातो, वर्षामध्ये त्या ठिकाणी राहतो, दिल्लीला राहतो, मुंबईला राहतो, ऐश्वर्यामध्ये लाल दिव्याची गाडी भेटते, मागं पुढं संरक्षण असतं, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लोक नतमस्तक होतात. पण एकदा 5 वर्षाचं पद संपलं, म्हणजे आता तुम्ही गावाकडे आले, म्हणजे संपलं ना आमचं मंत्रीपद गेलं. आम्ही मंत्री येतो ना, आता माजी मंत्री येतं. आता कोणते मंत्री येतं? माजी मंत्री. आता लाल दिव्याची गाडी दुसऱ्याला गेली, म्हणजे जो आता झाला त्याला गेली. तुम्हाला आपली जुनी गाडी का बरं? त्या ठिकाणी मंत्रीपद निघून गेलं. 5 वर्षाचं पद होतं ते. 5 वर्ष झाल्यानंतर आता पद. तसं या देवाने पुण्य केलं, पुण्य संपलं रे संपलं. इंद्र पुन्हा मृत्यू लोकामध्ये त्या ठिकाणी किडा मुंगी त्याला व्हावं लागलं. काय म्हणतात ज्ञानोबा आहे बघा, मग तया पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागते माघारे मृत्यू लोका. पुण्याची पावती, पुण्याचं त्या ठिकाणी असणार असं संपलं रे संपलं. मृत्यू लोकामध्ये यावं लागत, किडामुंगी व्हावं लागत. म्हणून हे झालेले देव आहेत. आपण केलेले देव पाहिले, हे झालेले देव. आणि असलेला देव म्हणजे तो पांडुरंग परमात्मा, तो सगळ्या देवाचा असणारा त्या ठिकाणी देव आहे. तर हा देव, या देवापासूनच राम झाला, कृष्ण झाला, अनेक प्रकारचे अवतार असणारे त्या ठिकाणी ब्रह्म त्या ठिकाणी परमात्म्यापासूनच सगळे अवतार त्या ठिकाणी झालेले. म्हणून हे देव आहे. महाराज कोणत्याला खरं देव म्हणायचंय? जेने केले चराचर, ज्याच्यापासून चर आणि आचर निर्माण झालेले आहेत, ज्याच्यापासून सगळ्या सृष्टीची काय झालेली आहे? निर्मिती झालेली आहे. केले सृष्ट्यादी व्यापार, त्यांनी सगळी सृष्टी व्यापार निर्माण केली महाराज. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते स्थापिले सत्ता मात्रे आखुद्या. जेने हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे ना, त्याला खरं देव म्हणा. सर्व करता आहे तो. तेने केल्या मेघ माळा, आकाशामध्ये त्या ठिकाणी मेघांच्या माळा कोणी केल्या? कोणी त्या ठिकाणी मेघ आणले, कोणी पाऊस पडला? महाराज ही सगळी त्याची आज्ञा आहे. मेघाने वर्षाव करणं, पृथ्वीने सगळ्यांना धारण करणं, वाऱ्याने वाहत राहणं, डोंगरांनी बसलेलं न उठणं, प्राणाने त्या ठिकाणी श्वासोश्वास करीत राहणं, त्याची आज्ञा आहे का नाही? त्याला देव म्हणायचं. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती एकला तो. त्याला खरं त्या ठिकाणी देव म्हणायचंय. की ज्याने त्या ठिकाणी आपण गर्भामध्ये आल्यानंतर, ज्याने आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण केलं, बाहेर निघल्यानंतर आपल्याकरता अन्न निर्माण झाले, ज्याने ही संपूर्ण सृष्टी आधी निर्माण केली, तो असणारा परमात्मा आहे. मुलगा जन्माला यायच्या अगोदर दूध निघत नाही. मुलगा जन्माला येणं ना आईच्या स्तनाला पाना फुटणं एकाच टायमाला. आणि हे काही एका का दोघायचं? दोघी का? सगळ्याच. कोण करतं हे सगळं? त्या परमात्म्याचं ते सूत्र आहे माहिती त्या ठिकाणी, ते लावून दिलेलं आहे.
कोणी केलं रक्षण गर्भात, त्यांनी केलं. कोणी तो त्या ठिकाणी पाना फोडला, त्यांनी फोडला. कोणी त्या ठिकाणी हे सगळं जगत येऊन आकाश धारण केलं, खांबावीनं धारण केलं. आकाशाला खांब लावलेले आहेत का पुढं? नाही. आकाश खांबावीनं त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. सगळं असणारं त्या ठिकाणी त्या परमात्म्याची. म्हणून आशाला देव म्हणायचं. तो परमात्मा व्यापक आहे आणि त्यांनीच हे सगळ्या देव, तो हा देवाचाही देव, सगळ्या देवाचा असणारा तो कोणी देव आहे. तोच कुठं आहे? पंढरपूरमध्ये उभा आहे. तोच राम झालेला आहे, तो कृष्ण झालेला आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासी. त्यांनी अनंत रूपात अनंत वेश त्यांनी धारण केलेले आहेत. ज्याची मर्यादा सागरा, जेने स्थापिले फणीवरा, ज्याचे निगुणे तारा अंतरिक्ष. अंतरिक्षमध्ये जे काही तारा आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, त्याच्यामुळं त्या ठिकाणी असणारे ते स्थापन झालेले आहे. म्हणून त्या तो खरा त्या चारी खाली चारी वाणी 84 लक्ष जीव म्हणून त्या ठिकाणी जेने निर्मिले लोक तिने तया नाव देव. त्यांनी अंड जार स्वेदेज उद्भिज त्यांनी निर्माण केलेले. अंड्यातले प्राणी, जारजातले तुम्ही आम्ही, त्या ठिकाणी गाई म्हशी, जारच त्या ठिकाणी अंडच, जारच, उद्भिज म्हणजे त्या ठिकाणी असणारे हे झाडं वगैरे, उद्भिज, पुन्हा काय अंड जारच उद्भिज, स्वेदेज. काही काहीचा घामापासून त्या ठिकाणी जन्म आहे. कोणी निर्माण केला? त्यांनीच निर्माण केला. मी तुम्हाला एक कोडं सांगतो चालता चालता, मला आठवलं. ऐका ना,